पक्ष आहे, सत्तारूढ पक्ष आहे, हे जरी असलं तरी आपण सगळेच महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे लोक आहोत आणि म्हणून एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काय करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे। आणि म्हणून मला सांगायचं आहे, अब आगे बढ़ चुका हूं मैं, अब आगे बढ़ चुका हूं मैं, पीना था जितना जहर पी चुका हूं मैं, अब पग नहीं रुकने वाले चल चुका हूं मैं, जितना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूं मैं, अब और आगे बढ़ चुका हूं मैं। आणि म्हणून माझी विनंती आहे, आगे म्हणजे नागपूर पासून मुंबई पर्यंत समृद्धी हायवेने। आणि म्हणून मला असं वाटतं की हा महाराष्ट्र अतिशय शक्तिशाली अशा प्रकारचं राज्य आहे। आता कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही। 106 हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र, त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल, कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते। म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील। आणि आपले दैवत छत्रपती शिवरायांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, त्या संविधानाच्या मार्गाने आणि छत्रपती शिवरायांच्या तत्वानेच या ठिकाणी आपला महाराष्ट्र चालत राहील।